तर या अपघाताचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय, आपण बघतोय। मात्र हा अपघात ज्या वेळेला घडला त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी तिथे उपस्थित होते, त्यांची प्रतिक्रिया येते, बघूया। मैं इधर से 3:30 की बोट का अंदर चढ़ा, मैं 10 किलोमीटर तक जाया। वो छोटा बोट है ना, स्पीड बोट ऐसा ऐसा घुमा के मेरा बोट को डैश किया। मेरा बोट का अंदर पानी आ रहा है, वो ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो। मैं ऊपर से नीचे आके लाइफ जैकेट पहन के टाइम पे अंदर पूरा पानी आया, बोट उल्टा हो गया। मैं बोट का ऊपर जाके पानी पे स्विमिंग करने के 15 मिनट स्विमिंग किया और दूसरा बोट आके मेरे को बच के इधर लाया। कितने लोग थे बोट में? जब ये बोट डूबी तब कितने लोग थे अंदर? वो बोट का अंदर 100+ आदमी है और छोटा छोटा बच्चा बहुत फैमिली से 100+ से। लाइफ जैकेट भी नहीं दिया पहले, वो पानी आने के टाइम पे ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो। तो कितने टाइम के बाद रेस्क्यू किया गया आपको? 15 मिनट 20 मिनट लगा। आणि या सगळ्याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामधून आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, आपण बघतोय जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी जी माहिती दिली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे। त्यांचं म्हणणं आहे की 100 प्रवासी होते, अत्यंत लहान लहान मुलं होती आणि लाईफ जॅकेट सुद्धा त्यांच्याकडे त्यावेळेला नव्हतं। यामिनी, खरं तर या अगोदर देखील इथल्या बेशिस्तपणाबद्दल अनेकांच्या तक्रारी होत्या आणि ह्या लाईव्ह जॅकेट्स होते नव्हते या संदर्भात चौकशी होईलच। मात्र ज्या पद्धतीने ही जी बोट धडकलेली आहे, आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघितली, जे व्हिडिओ एबीपी माझ्या हाती लागलेले आहेत। एक समोरून येणारी प्रचंड स्पीड मधली जी स्पीड बोट आहे ती साधारणतः 2 ते 3 वेळा त्या या बोटीच्या आजूबाजूला फिरली आणि त्यानंतर थेट ही बोट जी आहे ती या नीलकमल बोटीला येऊन धडकली। यावेळेस बोटीमध्ये साधारणतः 80 प्रवासी असल्याची माहिती जी आहे ती काही जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी दिलेली आहे। यामधील 56 लोकांना रेस्क्यू केले गेलेले आहे। 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते प्रशासनाकडून आता मिळते आहे, तर काही लोक अजूनही बेपत्ता आहेत। आता जर आपण बघितलं तर गेटवे ऑफ इंडियाच्या जो मुख्यद्वार आहे तिथे आताच शेकापचे नेते जयंत पाटील जे आहेत ते आता निघालेले आहेत। ते थेट त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत आणि त्याचबरोबर इंडियन नेव्हीचे जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नेव्हीकडून असेल, त्याचबरोबर विविध यंत्रणा असतील, त्यांच्याकडून हे रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अंधार जो आहे तो वाढत जाणार आहे। इथून पुढे जर आपण बघितलं तर एलिफंटा साधारणतः 30 किलोमीटरचा हा सगळा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे साधारणतः इथून गेल्यानंतर 10 किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी ही नीलकमल बोट जी आहे ती बुडालेली आहे। यामध्ये जे हरवलेले आहेत त्यांना रेस्क्यू करणं आहे, त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर उपचार करून देणं आहे। या सगळं जे काम आहे ते आता अंधारामुळे खूप कठीण होणार आहे, कारण समुद्राच्या मध्यावर हा अपघात झालेला आहे। सध्या जर आपण या ठिकाणी बघितलं तर इंडियन नेव्हीचे अधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस असतील, वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल आहेत। जे 10 ते 15 रेस्क्यू केलेले जे प्रवासी होते त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। त्यांनी प्रत्यक्ष जी माहिती दिलेली होती त्याचप्रमाणे ही बोट जी होती, छोटी जी स्पीड बोट होती, ती त्यांनी समोर पाहिली। 2 ते 3 वेळा तिने फेऱ्या मारल्या आणि थेट ती येऊन त्या नीलकमल बोटीवर धडकली। त्या बोटीचा अपघात झाल्यानंतर या नीलकमल बोटीमध्ये पाणी शिरू लागलं आणि त्यानंतर हा सगळे ही बोट जी आहे ती हळूहळू समुद्रामध्ये बुडालेली आहे आणि त्यामध्ये प्रवाशांनी नंतर पाण्यामध्ये उड्या घेतल्या आणि त्यांना वाचवण्याचे आता शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या सगळ्या यंत्रणा आपल्याला करताना पाहायला मिळतात। यामिनी, अगदी प्रशांत, ही जी बोट होती, स्पीड बोट जिची धडक बसलेली आहे, त्या बोटीविषयी काही कळू शकलेलं आहे का? हा अपघात नेमका का आणि कशामुळे झालाय या सगळ्याबद्दल काही कळू शकलंय का? यामिनी, जी नीलकमल बोटीतले नेहमीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जी माहिती घेतली त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी बोट गस्तीवरची बोट होती
त्या गस्तीवरच्या बोटीमध्ये इंडियन नेव्हीची जी त्या ठिकाणी कोस्टलची जी बोट असते ती बोट असल्याची माहिती जी आहे ती त्या नीलकमल बोटीवर रेग्युलर जाणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी दिलेले आहे. एकूणच आता नेमक्या या सगळ्या प्रकरणी बोट जी त्या ठिकाणी स्पीड बोट जी आहे तिचं नियंत्रण कसं काही सुटलं किंवा मग ही खरोखर इंडियन नेव्हीची कोस्टल गार्डची जी बोट होती ती होती का, या सगळ्याची आता तपास जो आहे तो पुढे होईल. मात्र मोठा अपघात आहे, समुद्राच्या मध्यावर झालेला आहे, त्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अगदी उशिरापर्यंत चालेल. यामिनी. अगदी प्रशांत, काही नेव्हीचे कर्मचारी आणि अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत, त्यांच्याकडून याविषयी काही कळू शकलंय का? अजून तरी अधिकृतरित्या कोणते अधिकारी बोलायला तयार नाही आहेत, कारण समुद्राच्या मध्यावर हा अपघात झालेला असल्यामुळे काही जे जखमी आहेत त्यांना मुंबईच्या दिशेने तर काही जखमींना रायगडच्या दिशेने नेण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूण प्रवाशांची संख्या त्याचबरोबर जखमींची संख्या आणि हे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आतापर्यंत झालेल्या किती रेस्क्यू यांचा कन्फर्म आकडा जो आहे तो अजूनही ऑफिशियल्स जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आतापर्यंत आलेला नाही. मात्र जितके मुंबईच्या दिशेने आलेले जे प्रवासी आहेत आणि जी माहिती मिळते आहे त्याप्रमाणे 80 प्रवासी या बोटीमध्ये होते. त्यातील 56 जणांना आतापर्यंत रेस्क्यू केलेला आहे. 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि हा आकडा वाढण्याची शक्यता देखील जे अधिकारी आहेत ते ऑफ रेकॉर्ड जे आहेत ते सांगतायत. यामिनी. अगदी ठीक आहे प्रशांत, तुम्ही असे सोबत